मुलीसारखी वागू नाही शकत फारशी. खूप कमी लकबी आहेत माझ्यात मुलीच्या. शिवा पण का संपला असं लोकांचा इच्छा होती की का तुम्ही संपवली. सुरू चांगली झालेली पण इमेज ब्रेक करून त्याच चॅनलवर एका वेगळ्या पद्धतीचा रोल मिळालाय. ज्या काही गोष्टी घडतायत दिवसाला गोष्टी बदलतायत. सो हे मला त्यांच्या डोळ्यातही दिसतं, त्यांच्या वागण्यातही दिसतं, त्यांच्या असण्यातही दिसतं. नमस्कार, मी मधुरा शिदे कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आज आलेली आहे झी मराठीवर नव्याने सुरू झालेल्या दीपज्योती या मालिकेच्या सेटवरती आणि माझ्याबरोबर आहे पूर्वा कौशिक, तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री. हाय पूर्वा. हाय. तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि काय बरं, तू कशी आहेस? मस्त चाललंय इंटरव्ह्यू. आमचं हेच 5 वेळा झालंय. तुम्हाला ह्याच्यावरून कळलं असेल की इथे किती गडबड सुरू आहे सेटवरती. बॅक टू बॅक सीन्स चालू आहेत. म्हणजे मी आले तेव्हापासून बघते, मी कोणालाही असं निवांत बसलेलं नाही नाही, बघितलं. मला इच्छा होती आता झोपायची पण नाही झालंय ते आता. झोपेचा वेळ मी घेतलाय. नाही पण जेन्युअनली सांगायचं तर खूप मजा येते सेटवर. आणि नवीन काम आहे ना. हो. आणि नवीन रोल आहे तर त्यात अजूनही ते सापडायला वेळ लागतो मध्ये मध्येच की अरे काय करायला पाहिजे. जुन्या सिरियल शिवासारखं काही यायला नको. अशा खूप गमती जमती आहेत पण मजा येते. मला स्वतःला या अटायर मध्ये बघून तर मजा येते. मी तुला आता तेच विचारणार होते, हे तुझ्यासाठी जास्त स्पेशल असेल कारण ह्यात तुला छान केस वाढवलेले आहेत, मुलींचे कपडे आहेत आणि सगळं असं छान. मुद्दा तोच आहे की आपलं जेव्हा कॅरेक्टर ब्रेक आपलंच चॅनल करतं तर ही खूप मोठी गोष्ट होऊन जाते एक ऍक्टरसाठी आपल्याला. आणि हे खरं तर असं 4-5 वर्षांनी अरे हा विसरली असेल तर आत्ता करूया असं होतं. पण मला काही महिन्यातच झीने एवढं छान ऑफर केली आणि मी अशा प्रकारे पण लोकांना आवडू शकते हे त्यांनीच मला दाखवलं. नाहीतर अदरवाईज टाईपकास्ट होतो आपण पटकन की अरे हिने तर असा रोल केला होता ना, तर आपल्याला कदाचित तिला तसंच बघणं सोपं जाईल. पण कट्टू मी जेव्हा अशा लुकमध्ये किंवा अटायरमध्ये येते तर लोकांना तेही अपील होते. हे मला जास्त आवडतं, मजा येते. आणि मी ना तुला, मी इंस्टाला तुझ्या पोस्ट बघत असते किंवा मी तुला जेवढं माझ्या ह्यानी ऑब्झर्व केलंय तर मला ना तुझ्याबद्दल एक गोष्ट मी अशी हे केली की तू आहे ना त्या कॅरेक्टरसाठी तू काही करायला तयार असतेस. म्हणजे आता गेल्या कॅरेक्टरसाठी तू हेअरकट ऍक्च्युअल मध्ये केला होता. म्हणजे मला वाटतं ही खूप छान गोष्ट आहे कारण असे फार कमी कलाकार असतात. मला मजा येते कॅरेक्टरच करायला, मला मजा येते. टिपिकल गोष्ट काय कोणीही करू शकतं असं वाटतं. आणि मुद्दा कॅरेक्टर करायला मजा येते असं नाही, त्याच्यात काहीतरी चॅलेंजिंग पाहिजे की अच्छा हेच करायला. मला बाईक चालवता नव्हती, मला बाईक चालवावी लागली, मग हेअरकट करायचा होता, तो विचार करून आपण करून टाकतो हेअरकट. ह्या सिरियलला तर असं होतं की तुझे मोठे केस आहेत, तू करेक्ट मुलगी. शिवाला सोपं होतं, मी तशीच आहे. पण जेव्हा ज्योती करायची वेळ आली तेव्हा ते कठीण जाणार आहे कारण की मी मुळातच मी मुलीसारखी वागू नाही शकत फारशी. खूप कमी लकबी आहेत माझ्यात मुलीच्या. तर कधी कधी करताना असं होतं की पूर्वा मुलीसारखं बोल. प्रसादला असं होतं की हिला कसं बघणार मुलगी म्हणून असं होतं. पण मला स्वतःला ते चॅलेंज परत एकदा मिळालंय की कट्टू आपण डिफरंट दिसतो, वेगळे दिसतो, तर ते बघायला मला स्वतःला पण मजा येते की मी कशी दिसते असं. तू आत्ताच सुरुवातीला असं म्हणालीस की जुनी मालिका संपल्यानंतर लगेच काही महिन्यात तुला ही संधी मिळाली. पण तुझा स्ट्रगल खूप मोठा आहे आणि मी तुला जितकं पाहिलंय, मी तुझी छोटी छोटी लव्ह स्टोरी बघितलंय आणि ऍक्च्युअली मी का तुला ऑब्झर्व केलं कारण का अनिशा होती तुझ्या बरोबर आणि अनिशा माझी कॉलेज पासूनची मैत्रीण. किरणना पण मी ओळखते, त्याच्यामुळे त्या ह्याने मला तू पण माहित पडलीस त्या ह्याच्यामुळे. मी काम नव्हतं बघितलं पण त्या ह्याने मी पाहायला लागले. सो मला खूप छान वाटलं तुझं काम बघताना आणि मला असं झालं की किती छान काम सुरू आहे तुझं. आणि त्यानंतर कट्टू तुला झीवरती तो ब्रेक मिळाला, ती पण एक खूप मोठी गोष्ट होती. पण आता मला असं वाटतं की तुझी ही जी गोष्ट आहे ही प्रेक्षकांपर्यंत आज पोहोचावी असं मला वाटतं. सो थोडक्यात काय सांगशील? गंमत आहे काही गोष्टींची की खूप वर्षांपासून आपण काही ना काहीतरी करत असतो. थिएटर करत असतो, एकांकिका करत असतो. आपण आपली सुरुवात कॉलेजपासून होते, काही गोष्टी सुरू होतात. आणि कसं आहे माझ्या आयुष्यात तरी असं झालं की मला कामातनं काम मिळालंय. म्हणजे मी एकांकिका केली आहे, मग मला प्रायोगिक नाटक मिळालंय, प्रायोगिक नाटकानंतर व्यावसायिक नाटक मिळालंय, व्यावसायिक नाटकानंतर सिरियल मिळाली आहे. सो ह्या अशा गोष्टी कामात मिळत गेल्या. तर ते खूप मलाच माझं छान वाटतं. किंवा आपल्याला असं असतं ना की नकळत आपण काहीतरी करतो, ते कोणीतरी बघितलेलं असतं, तिथून कोणीतरी बोलवतं आणि करतं. तर हे माझ्या बाबतीत नेहमीच घडलंय. तर आत्ता ते लोकांपर्यंत मी जास्त येते किंवा काय, पण आधी खूप वर्ष थिएटर केलं असल्यामुळे आम्हाला माहित होतं की कसं काय करायचंय. पण मजा तर येते. शिवा सारखा रोल मिळणं खूपच मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. तोच आत्ताच्या
ठिकाणी तो टर्निंग पॉइंट म्हणायला हरकत नाही आपल्याला एक लीड म्हणून. पण शिवासारखा रोल मिळणं पण खूप मजेशीर गोष्ट आहे की तो खूप ॲब्रप्ट रोल आहे. तो कमी लोक करू शकतात असं म्हणणं नाही, खूप लोक करू शकतात, पण कन्व्हिन्सिंगली कितपत जमेल हा मुद्दा आहेच. तर त्याच्यात खूप ॲब्रप्ट गोष्टी लिहून पण यायच्या, पण ते कन्व्हिन्सिंगली करणं नाही करत कोण आहे. म्हणजे असतात अशा टप्परी लोक, पण करताना गंमत येत होती. आत्ता जेव्हा हे माझ्या बाबतीत जे घडतंय की आपण घरी आहोत, आपल्याला 6 महिने आपण शिवा संपलं, शिवा पण का संपलं असं लोकांचा इच्छा होती की का तुम्ही संपवली, सुरू चांगली झालेली. पण कधीतरी मला ही चांगली गोष्ट वाटते की एखादी सिरियल लवकर संपावी, पण की लोकांच्या मनात ती चांगला एक उद्देश धरून राहते. असं पण नाही होत रटाळ झाली किंवा काय झाली, पण छान संपवली, अरे अजून पाहिजे होती, ही धाकधूक राहिलेली चांगली. योग्य वेळी थांबलेलं कधी योग्य वेळी थांबलेलं, किंवा त्यांच्या मनात हे आहे ना की अरे चालली असती ते चाललं असतं, ही गंमत आहे, ती चांगलं वाटतं. पण तेव्हा जेव्हा दीपज्योतीसाठी विचारणा झाली तेव्हा मलाच स्वतःला अप्रूप वाटलं की अरे आपण दिसू शकतोय आता असे, आणि समोरचा जास्त विश्वास दाखवणं आपल्यावर ही मोठी गोष्ट होऊन जाते. आणि ती माझ्या बाबतीत घडली की नाही तुला आम्ही बघतो ज्योती म्हणून, तू करायला इंटरेस्टेड असशील का किंवा ऑडिशन देशील का. तर मी म्हटलं की माझं जर इमेज ब्रेक होणार आहे तर मी का नको ऑडिशन तरी देऊ. असं नाही होणार आहे की तुम्ही मला बोललं आणि घेतलं लगेच, असं तर नाही होणार. ऑडिशन प्रत्येकाला द्यावी लागते. कामातनं काम मिळत असलं, त्यांना ही गोष्ट माहित असली की पूर्वा चांगला अभिनय करते, पण याचा अर्थ असा नाही की ज्योतीमध्ये ती काय करते हे बघायला तरी आपण एक लुक टेस्ट करतो. सो ते झालं आणि मला कौतुक वाटतं की त्यांना ते आवडलं. सो आपल्यात थोडंफार गोष्टी असणार आहेत माझ्यात की मला हे ग्रेटफुलनेस माझ्यात आहे की मला कामातनं काम मिळते, आणि विच इज अ व्हेरी गुड थिंग फॉर मी. आणि मी आत्ता खूप ग्रेटफुल आहे की मला इमेज ब्रेक करून त्याच चॅनलवर एका वेगळ्या पद्धतीचा रोल मिळालाय. सो हा रोल पण माझ्यासाठी लोकांसाठी टिपिकल रोल असणार आहे का, कारण की मुलगी आहे, साधी घरातली मुलगी, जबाबदारी घेणारी अशा पद्धतीची. पण माझ्यासाठी तो चॅलेंजिंगच आहे कारण की शिवानंतर मी काहीतरी वेगळंच काहीतरी करते. सो तो एक कॅरेक्टरच आहे ज्योती पण. सो ह्याच्यात मी रिक्षा चालवायला शिकले, सो ती गंमत वेगळी आहे अजून. सो चॅलेंज आहे याच्यात पण, तर ती गंमत येते मला. कलाकारांना त्याच गोष्टी जास्त मजा येते काम करताना जेव्हा आपण जे नसतो ते दाखवायचं असतं. करेक्ट. म्हणजे मी पूर्वा म्हणून कशी आहे खूप लोकांनी विचारू दे ना की ही नेमकी कशी आहे, चांगली आहे, वाईट आहे, कुचकी आहे, नाहीये, हे कळू दे लोकांना. पण जे आहे, जे जसं आहे ते टीव्हीवर दिसतंय ना, हे मला जास्त बेटर वाटतं की मुळात मी पूर्वा म्हणून कशी हे नसण्यापेक्षा मी काहीतरी भलतीच मुलगी आहे हेच दिसू दे, चालेल मला. दिस इज व्हेरी नाईस थिंग. तू मालिकांचा उल्लेख केला सुरुवातीच्या काळात, तू मालिका केल्या तर मला त्याच्यात आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो तो अजूनही बरसात आहे. इतकी कमाल कास्ट मिळाली होती आणि मला वाटतं इतकी कास्ट असल्यानंतर शिकायला किती गोष्टी मिळत असतील. मी तेच म्हणते की पहिल्यांदाच जेव्हा मोठं काहीतरी रोल आला माझ्याकडे तेव्हाच एवढी कमाल स्टार कास्ट मिळाली, डिरेक्टर कमाल मिळाला, एवढी उत्तम स्टारकास्ट जे प्रत्येकाने थिएटर केलं होतं. याचं कौतुक आहेच मला. जे थिएटर करतात त्यांची एक वेगळा ऑरा असतो, त्यांची एक वेगळी पद्धत असते, हे असेल. पण एकूण एक जण थिएटरचा माणूस होता आणि त्यांनी मी सगळ्यात लहान असल्यावर एवढं चांगलं सांभाळून घेतलंय मला की नाही अशा पद्धतीने कर. मुक्ता, अगं तिची बहीण मी जर करत होते तेव्हाच मी खूप अप्रूप होतं की मुक्ताची बहीण मी तर दिसतेच बाबा, असा एक वेगळाच माझा अटायर होता. उमेश कामत, मुक्ता बर्वे ही केवढी मोठी माणसं आहेत ज्यांना बघून इन्स्पायर होतात लोक. ही सगळी माझ्या वाट्याला आली आणि माझ्या आयुष्यात आहेत अजूनही, आणि ह्याचा मला अभिमानच वाटतो. सो काही छोटे मोठे सजेशन्स असतील, काही असतील तर मी त्यांच्याकडनं डेफिनेटली घेते, कारण की ती माणसं, अशी माणसं असणं आपल्या आयुष्यात खूप गरजेची आहे. सगळी, सुविता थत्ते, राजन भिसे, राजन ताम्हणे, मिहीर राजडा, समिधा गुरु, ही एवढी मोठी लोक आहेत आत्ता. तर मला खूप छान वाटतं ती लोक माझ्या आयुष्यात स्टार्टिंगलाच आली आणि त्यांच्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीने घडत गेले मी. आणि आज आता ह्या सगळ्या प्रवासानंतर एक तुला स्वतंत्र ओळख मिळालेली आहे, तुझा स्वतःचा वेगळा फॅन बेस आहे आणि अर्थात प्रत्येकाला तुझं कौतुक आहे, अभिमान आहे. कुटुंबियांनंतर असतोच असतो, पण तुझं सर्कल पण तसं आहे की जे तुझ्यावरती खूप प्राऊड फील करतात. मला सांग, फेम आल्यानंतरचं आयुष्य तुला कसं वाटतं? म्हणजे नाही माझ्यासाठी दोन्ही सेमच आहे. मी तर एकदमच, मी आत्ताही असं काही नाहीये की बापरे मला गाडीच पाहिजे किंवा काय. मी अगदी ग्राउंडेड आहे. मी उद्या उठून ट्रेनने पण जाते, तो काही मुद्दा नाही. अंबरनाथला जावंच लागतं मला ट्रेनने. सो हा काही मुद्दा नाही. पण एक गोष्ट आहे की सगळे लोक ओळखायला लागले आता ना, तर ते बांधून वगैरे जावं लागतं. दॅट्स इट. एवढा काही प्रॉब्लेम नाही. पण मी कधी कधी मला खूप उघड जाऊन अशीही निघून जाते
मला काही असं नाही की बापरे नीट अँड क्लीनच अशीच्या अशी जसं सोबर गेलं पाहिजे. नाही 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 असं काही नाहीये माझ्यावर. मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी अगदी सगळ्या जी सर्वसामान्य माणसं तशीच आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. वेगळा मुद्दा आहे की लोक ओळखतात फक्त त्याच्यावर. ते खूप लोकांनाच ओळखतात, जे प्रत्येक जण आता दिसतोय, प्रत्येक जण खूप मेहनत घेतोय, तसंच मी पण दिसते. बट ह्याचा काही मला वेगळा आब नाही वाटत जेन्युइनली. आणि या सगळ्यामध्ये कितीही माणसं आपल्या जवळ असली, कितीही माणसं आपल्या बरोबर असली, तरी कायम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार ते आपले आई वडील. आणि तुझं लग्न झालेलं आहे, सो लग्नानंतर सासू सासरे आणि ते सगळं कुटुंबीय. तर आज जर का त्यानिमित्ताने त्यांना एक छान थँक्यू म्हणायचं असेल, काय मी जी काही उभी आहे ती माझ्या आई वडिलांमुळे आहे डेफिनेटली. पण फॉर्च्युनेट ते बघू नाही शकत आता आई बाबा माझे. बट मुद्दा हाच आहे की जी काही माझ्या आजूबाजूला माणसं आहेत जवळची, जे माझ्या बाबतीत चांगलं चिंतू पाहतात, त्यांना एवढंच हवंय की मी खुश राहावी. सो हे मला त्यांच्या डोळ्यातही दिसतं, त्यांच्या वागण्यातही दिसतं, त्यांच्या असण्यातही दिसतं. सो त्यांच्यामुळे मी ग्रेटफुल तर आहेच. आणि मला अजून काम करायचं हे तर खूप शुअर आहे की आपण एक सेट पॅटर्नवर नाही जगत. आपण लहानपणापासून हेच शिकलोय की आपल्याला काहीतरी ऑडच आवडतं, आपण काहीतरी ऑफ ट्रॅकच जातो. ऑफ ट्रॅक जातो तर मग तो ट्रॅक कसा आपला निर्माण करायचा हा मुद्दा होता थिएटरपासून. मग ते आता जर मी हे करते तर ह्याच्या पुढे मी काय करेन हे मला अजूनही नाही माहितीये. सो मला करायचंय आणि त्यासाठी सगळी लोक माझ्या बरोबर असणारच आहेत जी माझ्यासाठी आहे. सो थँक्यू सो मच त्या सगळ्यांसाठी की जे मला इतकं मनापासनं अडॉर करतात आणि जे इतकं मनापासनं कौतुक करतात माझं, मला सपोर्ट दाखवतात. त्या सगळ्यांना थँक्यू खरंच. किती छान. नाव कमिंग बॅक टू दीपज्योती सिरियल. मालिकेबद्दल आपण बोलूया. आत्ताच मालिका सुरू झाली आणि इतका छान प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांचा. आणि कास्ट किती कमाल आहे, कास्ट पण छान आहे, खूपच छान. आणि तुमचा बॉन्ड आवडतोय, ती जी नोकझोक आहे तुमच्यातली ती आवडतीये. सो एक असा आतापर्यंतचा एक असा सीन जो तुला असं वाटला की यार हा खूपच अनस्क्रिप्टेड आहे यार? बरेच आहेत. म्हणजे असं बऱ्याचदा स्वतःला पण करताना असं होतं की बापरे हे कसं मी कन्व्हिक्शनने करू, कारण की मी दिसताना दिसेन ना मुलीसारखी, अच्छा मी हे रागवले तर सेम नाही ना वाटणार, हे नाही ना होणार. तसं आमच्या दोघांच्या बाबतीत आम्ही दोघं पण कन्फ्युज होतो की आपण दोघं पेअर म्हणून कसे दिसणार आहोत. तर ते जेव्हा फोटोशूट झालं किंवा काय झालं तर ते पेअरिंग गोड दिसलं प्रत्येकाला. की नाही रे दिसतोय आपण बरे, असं नाही की ऑफ दिसणार आहोत वगैरे. पण ती गंमत होती आणि मजा तर खरंच येते. आमचे सगळे सीन दोघांचे खूप इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे चिडचिड आणि नोकझोकवाले आहेतच. हळूहळू त्याच्यात बदल काय घडणार आहेत किंवा आता आम्ही नाहीच बोलणार आहोत का इथपर्यंत येणार आहे, हे सगळे प्रकार होणारच आहेत. पण गंमत येते, नवीन फ्रेशनेस आहे त्याच्यात म्हणून मजा येते. क्या बात आहे. आणि मालिकेला छान जो काही प्रतिसाद मिळतोय तो असाच छान मिळत राहू दे. आणि वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्न्स येतच राहणार आहेत. त्यानिमित्ताने आपली पुन्हा भेट होईलच. तो खूप मस्त वाटलं. आणि मी आता मुद्दाम मालिकेबद्दल फार नाही विचारलंय, कारण का बरेचदा असं होतं ना की काही ट्रॅक्स नाही आहेत सांगता आणि नाहीच सांगायचं नसतंच ते करायचं. त्याच्यामुळे आता जे चालू आहे मला वाटतं ते प्रेक्षकांनी छान बघत राहावं, ते बघतायत ह्याचं मला गंमत वाटते की ते नाही बघत तसं होत नाही. आणि कारण की एंगेजिंग गोष्ट खूप आहे सिरियल मध्ये, प्रचंड ड्रामा आहे जो सिरियलला अपेक्षित आहे, त्याला साजेसा आहे. ज्या काही गोष्टी घडतायत, दिवसाला गोष्टी बदलतायत, आपण थांबत नाही आहोत, काहीतरी रटाळ होते असं फील नाही येते. सो ती गंमत प्रेक्षकांना येते आणि त्याचं प्रेम पण मिळतंय, हे मला छान वाटतंय. क्या बात आहे. आणि ते प्रेम कायम वाढत जाऊ तुमच्यावरचं आणि मालिकेवरचं. आणि तुला तुझ्या या मालिकेसाठी आणि तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि खूप छान छान भूमिकांमध्ये कायम दिसत राहा. आणि तुला 70mm वरती बघायला सुद्धा आवडेल. सो या तुझी सगळी स्वप्न पूर्ण मॅनिफेस्टेशन इज वर्क. पण नाही, जो काही मला तुमच्याकडनं प्रोत्साहन मिळतं, जे काही सपोर्ट मिळतो, तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ह्याच गोष्टीमुळे आमची कामं वाढतात, आम्हाला कामाचा उत्साह राहतो. सो सगळ्यांनी असंच प्रेम करत राहा आणि बघत राहा दीपज्योती रात्री 8 वाजता, रोज रात्री 8 वाजता झी मराठीवर. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.